ही आपली साऊथ सिटी टेकडी अशी आहे, इथं सगळ्या प्रकारचे वर्कआउट करता येते. आपल्याला पायऱ्या मारता येत्या, हिल मारता येते, अजून वेगवेगळे जेवढे म्हणजे इथं वेगवेगळे प्रकार मारला तर इथं काय पूर्ण चढ आहे. हे साऊथ सिटी डोंगर इथं प्रत्येक म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा वर्क. हाय, गुड मॉर्निंग. आज आपण 365 दिवस चॅलेंजचा 143वा दिवस आहे. तर चला आपण पाणी आणि कॉफी पिऊन दिवसात सुरुवात केली. तर थोडासा पाऊस भुरभुर चालू होती. तर आता बाहेर जायचं आपल्याला. तर आज कोणत्या प्लेसवर जायचं आहे तर बघू. 2-3 ठिकाणी आपण डिक्लेअर केलं, पण नेमकी एक्झॅक्ट कोणतं जायचं ते बघू. करणला कॉल केला, करण येतो तिकडं. तर चला निघू आता. तर साऊथ सिटीच्या टेकडीवर आलो आपण आता. पाऊस जोरात चालू आहे आता. हे काय तुम्हाला दिसत असेल, कारण आता गाडी आहे पार्किंग केली, पाऊस चालू आहे बघा. तर चला पहिले वरती जाऊ आता. बॅग ठेवू. कसं काय चालू झालं पाऊस? काय आलं? काय झालं? अहो काल मी आजपर पाहिलं बरं का. तर चला एक मिनिट, चला तर वर जाऊ. वरती आता त्या छत्रीमध्ये ठेवणं लागेल आपल्याकडे. हो ना, मग हे बॅग कुठं ठेवतो? अरे काय करू, छत्रीमध्ये ठेवू वरच्या, नाही तर इथं खाली ठेवू सावलेलं कुठतरी. फट्टा आहे ना आपल्या, फट्ट्या खाली ठेवू झाकून. तर चला फट्ट्या खाली ठेवू आणि वर्कआउट आपला चालू करू. तर चला. सीन पाय का दिसतो? बंद झाला पाऊस. त्याला वाटलं करायची प्रॅक्टिस बुडम भाऊ म्हणून बंद केला भाऊ. हा हा, अरे काल का म्हणून आलं, काही विसरलंच मी. तुम्हाला दिसलं ना का काही इंटरेस्टिंग वगैरे? पण तर चला इथंच ठेवू आपण रेग्युलरच्या जागेवर आपण. तर चला. सगळं शेड्यूल मोबाईल चालवता. iPhone 20% मार्जिन शेअर होतो आणि तो कसा एका दिवसात तर 5,000 रिल म्हणजे ते फेडल्याशिवाय पैसे टाकू शकत नाही. फक्त 20 लाख कमी आपल्याला
वॉर्मअप झाला आजचा कंप्लीट आपला. तर पाऊस येऊ राहिला जोरात बघा. आता मोबाईल ठेवायचे जुगाड करणं लागेल काहीतरी. कधी कॅरी बॅगमध्ये कधी घ्यायला लागेल वरती झाकण्याला. तर चला आजचा वर्कआउट झाला, वॉर्मअप झाला कंप्लीट. तर आता काय करू, आता इन आउट वर्कआउट आपलं बेसिक जे आहे ते चालू करू. तर चला. चल पहिले आता आपण इन आउट वर्कआउट करू आपला बेसिक करायचं. तर त्यांनी काय होईल, लेग फ्री होईल. आपले लेग फ्री झाले ना तर मग आपण वरती स्टेप्स वर्कआउट करू. तर चला आता. तर चला, इन आउटचे आपण 2 सेट मारले आणि 2 एकाचे 2 रेपिटेशन मारले. तर चला नेक्स्ट वर्कआउटकडे जाऊ आपण.
हे तर 10 सेट आपले कंप्लीट झाले. आपण इथून खालून आपण इथून वरपर्यंत गेलो तिथपर्यंत पूर्ण शिड्या आहे. शिड्याने गेलं ना तर आपलं काय होतं प्रत्येक स्टेप सेम पडते. आणि आता हा वर्कआउट झाला. आता ह्याच्यापेक्षा थोडासा ॲडव्हान्स बघू. पायऱ्या प्लस चढ आहे. ह्याने दोन कामं होते. तर चला तो वर्कआउट करतो. चल पटकन मग मी ठेवून जातो इथं जाऊन. चला वर नको जा पटकन. आज वरचं मार नाही. चल पटकन पटकन चल. कॅमेरा सेट करू आलो पटकन. चल पाऊस नाही आहे. हो घाम आहे. वरतून पाऊस चालू आहे आणि रिअल घाम पण येऊ राहिला. तर चला नेक्स्ट. तर चला इथून तो वर मारायचं. अर्ध्या पायऱ्या आणि अर्धी चढ आहे. मोबाईल यूज येतो आता घ्या ना. मग नेटवर्किंग का आत्ता वर्कआउट झाला कंप्लीट. आपण
वरती मारले 10 राऊंड मारले. तर चला अरे बॅग घेऊन चला. तर चला आता आपण हा दुसरा वर्कआउट कंप्लीट झाला आपला. तर आता काय करू आपण तिसऱ्या वर्कआउटकडे जाऊ. तर चला आपली बॅग ते हे घे ना. वरती जायचं आपल्या टॉपला. आता लय प्रॅक्टिस केली तू. पावसाने वल्ला झालं पाऊस चालू आहे. तर चला डायरेक्ट उचल. तसं डायरेक्ट गोणी घातले उचल. तर चला आता वर जाऊ आपण. पावसामुळे आज पब्लिक नाही आली एवढी, नाही तर पब्लिक येत राहते. पावसाळ्यात बघा सगळं वल्ल होऊन जातं. का तिथून तिसरा वर्कआउट करायचा आहे. तिथं होतो का नाही काम आहेत, कारण की वल्ला पाय सटकायचे चान्सेस जास्त आहे. बघू ट्राय करून बघू एकदा. झालं हिल ट्रेनिंग काय होतं माहिती आहे का, हप्त्यातून एकदा हिल ट्रेनिंग करा. हिल ट्रेनिंगमध्ये तुमचा स्टॅमिना, इंड्युरन्स पॉवर वाढते आणि लेग पॉवर पण वाढते. थाईज, ग्लूट्स, काप्स हे सगळं डेव्हलप होते आणि ब्रिदिंग पॉवरसुद्धा वाढते तुमची. कारण ह्याच्यात सगळ्यात जास्त दम लागतो आपल्या हिल ट्रेनिंगमध्ये. चल तर चला वरती जाऊ आता. अशा पायऱ्या होत्या, अर्ध्या पायऱ्या अर्ध्या चढ. वरून असा सीन आहे बघा. तर आता काय करू, इथून सरळ खाली जायचं, तिथून वरती यायचं. पहिले काय आहे, आपण इन आउट वर्कआउट मारले, त्याच्यानंतर आपण आपलं स्टेपिंग पायऱ्या मारला. प्रत्येक स्टेप सेम पडतो आपला. सिरियस काय मारला आपण, अर्ध्या पायऱ्या आणि अर्ध्या चढ मारला. तर इथं काय आहे, पूर्ण चढ आहे. हे साऊथ सिटी स्ट्रॉंगर इथं प्रत्येक म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा वर्कआउट करता येतो आपल्या इथं. तर चला आता पूर्ण चढ आहे, तर चढावरचा वर्कआउट करू. चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तिसरा वर्कआउट केला. अशावानी प्रॅक्टिस केली, पोलीस होणार नाही कधी तुम्ही बरं. तर चला आपण पूर्ण आता चढ होता इथून. तर चढांनी काय करायचं, फक्त एवढं लक्षात ठेवा, चढ असताना की पाय जपून टाकायचा. कारण की हिल ट्रेनिंग
किंवा आपण टेकडी मारतो त्यावेळेस काय करायचं, इंजुरी व्हायची चान्सेस जास्त असते. त्याच्यामुळे काय करायचं, एकदम स्पीड तर लावायची पण एकदम केअरफुली पाय टाकायचे. नाही तर काय आपण स्पीडमध्ये समजत नाही, स्पीडमध्ये नॉर्मल जर चुकी झाली तर मेजर इंजुरी व्हायची चान्सेस जास्त असते. त्याच्यामुळं हे लक्षात ठेवा, हिल ट्रेनिंगला करा. पण अजून एक सगळ्यात मेन गोष्ट सेफ्टी. कुठं पण टेकडीवर जा, डोंगरावर जा, सेफ्टी सगळ्यात मेन गोष्ट आहे. सेफ्टी असली तर पुढचं सगळं होतं. नाही तर काय तू अनसेफ्टीमध्ये काहीच करायचं नाही. कधी पण आम्ही इथे येतो सगळं सेफ्टी बघूनच सगळं काम करतो. तर तुम्ही पण हिल ट्रेनिंग केली तर कधी पण सेफ्टीला फर्स्ट प्रायोरिटी द्यायची, बाकीचं वर्कआउट मग दुसरा. तर नाही तर काय आपण छटाक वर्कआउटला जावा आणि मेजर इंजुरी किंवा काय ॲक्सिडेंट होऊ जावा, हे परवडत नाही. मग त्याच्यामुळं सेफ्टी सगळ्यात मेन गोष्टी. आणि नंतर वर्कआउटमध्ये काळजीपूर्वक वर्कआउट करायचा. पायाची पोझिशन बरोबर टाकायची आणि हँड पोझिशन बरोबर सगळी बरोबर. भले तुम्ही हिल वर्कआउटला स्पीड कमी करा स्टार्टिंगला, सवय लागोस तर, नंतर फास्ट करा, पण प्रॉपर वर्कआउट करा. हे मेन गोष्ट आहे. तर चला, आजचा वर्कआउट झाला, खतम झाला. तर आता आपला रेग्युलरमधला वर्कआउट करतो. चल बसे राहीस जो अजून. तर चला आता काय करू, आपला ॲप्स वर्कआउट मारू. चल मी कॅमेरा मारण नाही. चला ॲप्सचे आपण काय केलं, 2 सेट मारले. 2 सेटमध्ये आपण 3 रेपिटेशन असते. तर चला आता पुढच्या वर्कआउट करतो. आता आपण स्किपिंग वर्कआउट मारू. आता स्किपिंग राहिलेले रेग्युलरमधला आपण ॲप्स मारले, आता स्किपिंग बाकी. तर चला मार मार कावाचं मार ना. मला लेखावचं म्हणायचं ते अँगल वाटत नाही. तर चला आपलं स्किपिंग वर्कआउट कंप्लीट झाला. स्किपिंगचे किती मारले आपण? 5 नाही रे,
सात सेट मारले स्किपिंगचे. तर चला आपण आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आपण हिल ट्रेनिंग केली. हिल ट्रेनिंगमध्ये काय आहे, आपण स्टेपिंग मारल्या पहिले, त्याच्यानंतर आपण स्टेप वर्कआउट केला, त्याच्यानंतर मिक्स केला स्टेप प्लस पायऱ्या चढ, त्याच्यानंतर पूर्ण चढ वर्कआउट केला, त्याच्यानंतर आपण ॲप्स मारले आणि स्किपिंग. हे डेली आपलं रेग्युलरची रुटीन आहे. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आपण स्ट्रेचिंगकडे जाऊ. झाला. बस का आता येतोय का? आता येतोय का? गच्चीवर होतो. तुला वाटतं का लवकर? पुढे किती वेळ? नाही नाही इथे जवळ जाऊन पाहिजे. नाही रे इकडे यायचं तुला. हॅलो किती इकडे? हॅलो कॉल अभिषेक ठीक स्टिचिंग चालू आहे. तेच हो ना. काय सांगा नंतर काही हो पण म्हशीला चरायला पाठवलं तर सगळं भिजलं. ते आपण भिजलं. हो बॅग भिजली. पावसाने वल्ल्यामुळे झालं असं वाकत याचं उभं राहिलं तर वाकत नव्हती. आता वल्ल दुसरं आहे पण ते आणलं ते असं होऊन जाईल पावसात. त्या गाडीचा विषय हार्ड आहे. स्कॉर्पिओ ब्लॅक स्कॉर्पिओ काल जे नाही ते एवढं बाहेर पोर दाढी बिशवलं एकदम. काल ब्लॅक स्कॉर्पिओवाले मारलं. स्कॉर्पिओ बी म्हणे ना ते ब्लॅक स्कॉर्पिओवाले मारलं. तर चला वर्कआउट झाला कंप्लीट आणि आवरला. आता स्ट्रेचिंग झाली का? दोरी काय इथं? इथं काय करत होतं? नाही मला वाटतं दोरी वाढायची. तर चला खाली जाऊ आता आपण. चला खाली जाऊ आता आपण. अप्पर पाहिलं ना मग आपल्या चॅनलचं नाव टाकते बॅक साईड. बाहेर गेल्यावर मग लोक बरोबर टाकते. तर हे आपली साऊथ सिटी टेकडी अशी आहे, इथं सगळ्या प्रकारचे वर्कआउट करता येते. आपल्याला पायऱ्या मारता येत्या, हिल मारता येते, अजून वेगवेगळे जेवढे म्हणजे इथं वेगवेगळे प्रकार मारायचे. बाकीकडे कसं भांगशीकडे गेलं फक्त पायऱ्याचे, रनिंग करता येत नाही आणि चढ मारता येत नाही. इथं कसं चढ मारता येतो, पायऱ्या मारता येत्या, स्टेप मारता येते, सगळंच वर्कआउट करता येतो इथं. आणि चला खाली जाऊ आता आपण. आजचं कंप्लीट झाला वर्कआउट. कसा वाटला वर्कआउट करून? एक नंबर, खूप छान. किती केला? किती मारले? काय? किती मारले वर्कआउट?
सगळेच मारले. किती मारले? मध्ये मध्ये थांबला ना. कोणते? मग मध्ये थांबत नव्हता का? कोणते? एक बी सुटलेलं नाही माझ्याकडून. सुटलेलं नाही पण अर्धा बसत नव्हता की इथं. ते विषय नाही, विषय काय चालू सुटलं नाही एक पण. मला माहिती होतं शेवटच्या टायमाला तुम्ही पलटी मारणारच आहे. पलटी म्हणजे बरोबर आहे, जे आहे ते बोलतो ना भैया. हा, वा 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 वा, एवढा मोठा शब्द. बरोबर ना. चला मजबूर नका करू मला ढकलून द्यायला. खाली आता. जे आहे ते बोल.